सांगू का, देवाच्या दरबारामध्ये आणि त्याच्या प्रांगणामध्ये स्वच्छता राखा, मन स्वच्छ होतील. एवढी दुर्बल मन असेल काय उपयोग आहे. आपल्या घरातला कचरा रोजच काढतो ना आपण, तसं देहरूपी मनातला कचरा ज्या दिवशी निघून जाईल त्या दिवशी स्वामींचं दर्शन होईल. हे बघा आमचे रवी भाऊ किती 2 महिने या इकडे, फार स्वामी भक्त इकडनं या, फार कल्याण होईल तुमचं. या ते मला म्हणले महाराज मला बोलतील, असू द्या, प्रापंचिक जीवनामध्ये ते असतात, धरा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवून जरा प्रसाद देऊ घ्या घ्या. स्वामी असेच करायचे बा. ये दमला ना बाबा, घे घे प्रसाद घे. बायकोच्या वाट्याचा देऊ, पोरांच्या वाट्याचा दिला बघा रवी भाऊ. इकडे बसा रविदास बाबांक, काही नाही नियोजन लागलं ते कळा. अंतकरणातून जा रे. आणि मालोजी राजांनी असणारे मुंबईचे विष्णुपौन बुवा, काय लोक आहे ना पोथी वाचायला घरी माणूस ठेवतात रोजाओ. आम्ही कसे आलो होतो आता जर मी घरी गेलो 5 दिवस रांजणगाव मध्ये मुक्कामी आहे मी. किती 5 दिवस. तसं पोथीचा अर्थ सांगण्यासाठी विष्णुबुवा ब्रह्मचारी होते, ज्ञानाचा अभिमान. अरे काय सांगतो तो महाराज, त्यांना काय येतं, संदेश काय वाढवतो, विशाल काय, त्यांना काय येतं. तसं असणारा अहंकार करणारे होते, अहंकार करणारे. आणि मी त्या दिवशी सांगितलं, मिळालेलं ज्ञान जतून ठेवा, त्याचा अभिमान बाळगू नका, त्याला पालवी फुटेल अंकुराची. जी शिदोरी माझ्या निवृत्तीनाथांना मिळाली ती शिदोरी आपल्या भावांना वाटून देणारे ज्ञान रूपी शिदोरी माझ्या. म्हणून या जगामध्ये तिन्ही लोकांमध्ये त्यांची कीर्ती उभारली जाते, त्याला कारण आहे. उभारीला ध्वज तिन्ही लोकांवरी, उभारीला ध्वज तिन्ही लोकांवरी, उभारीला ध्वज तिन्ही लोकांवरी, उभारीला ध्वज तिन्ही लोकांवरी. ऐसी चराचर कीर्तीच्या, ऐसी चराचर कीर्तीच्या हे ज्योतिनाथ ज्ञानेश्वर प्रत्येक प्रमाणाला चाली दिल्या ना तर ते व्यवस्थित मस्तपैकी शेवटपर्यंत तुम्हाला मंत्रमुग्ध करते. परत एकदा जोरात टाळ्या वाजवा बरं. येतोय आवाज, येतोय येतो येतो येतोय काय, इथं रिटर्न लावलेलं त्याचा येतोय. त्यातला आवाज देत जावा आणि पखवादाला जा. थोडं पॅडमुळे तुम्हाला समजून येत नसेल पण येतो येतो. उभारीला ध्वज तिन्ही लोकांवरी. आपला ध्वज कुठं फडकणार आहे, पण माझा स्वामींचा ध्वज स्वर्गात आहे, मृत्यू लोकात आहे, पाताळात सुद्धा आहे.
कबीर जी कहे जब हम पैदा हुए हम रोये जग हसे. मुलगा झाला की हो पेढे घ्या. आमच्या इथं कन्या रत्न प्राप्त झालं, मग बर्फी द्या एकमेकाला. आणि बाळ पाळण्यात रडतय आणि घरातले हसतात. वंशाला दिवा आला, वंशाची कुल दीपिका आली. ऐसी कीरत करके चलो किरत म्हणजे कर्म, किरत म्हणजे जीवन, किरत म्हणजे जन्मापासून तर मृत्यूपर्यंत जगलेलं असणारं आयुष्य. ऐसी किरत करके चलो जग रोए और हम हसे. असं जीवन जगून जावा का आपण गेल्यानंतर कुणाचे डोळे सुखी राहिले नाही पाहिजे. तुका म्हणे का मरणाची सरे, तुका म्हणे का मरणाची सरे, उत्तमाची मुरे कीर्ती भागे, उत्तमाची ओढे कीर्ती असं जगसाल ना बाबांनो. असं समजा का मी स्वामी नाही, माझ्या बाजूला स्वामी बसलेले त्या सिंहासनावर. आणि ज्याचं खरंच मन आहे ना त्याला स्वामी तिथं खरोखर बसलेले दिसत असते. तुम्हाला दिसतंय? खोटं नका बोलू, इथे स्वामी बसले दिसतंय का? मग काय मुंडकी हलवतात? दिसतंय 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 दिसतंय. एकाने अशी आकाशात टाळी वाजवली आणि बोट वर करायचा, असा रस्त्यात मध्ये आला आणि असा असा करायचा नुसता. दुसरा माणूस म्हणला मध्ये काय उभा राहिला रस्त्यात? म्हणला बघ शिव पार्वतीची स्वारी, नंदी बसून कसे चाललेत बघा, गणपती सुद्धा मध्ये बसलेला आहे. वा 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 भोलेनाथ. त्याने खालून पाहिलं, तो म्हणला मला नाही दिसत रे. म्हणला पाप्यांना नाही दिसत. तो म्हणलं दिसलंय दिसलंय. तसं तुम्ही लगेच म्हणायला लागले स्वामी आता मलाच नाही दिसत, 8 दिवस मी इथं कथा सांगतोय, तर तुम्हाला कुठून दिसणार आहे? त्याच्यासाठी शुद्ध असणाऱ्या अंतकरणातला निष्कळ भाव पाहिजे तो. तसं ते विष्णुपॉन ब्रह्मचारी ना मालोजी राजा असे बसायचे, राणी साहेब असे बसायचे. आता ही मोठी लोक आली ना त्यांचं असं असतं. आमचे महाराज मग ते म्हणणार घ्या पेढा घ्या. दुसरा आला का त्याला खरी साखर देईल. तुझ्या हाताला नाही रगात पिती फुटली तिथून पुढे. अरे सगळी सारखीच ना तुझ्या दरबारामध्ये आल्यानंतर. एखादा मोठा माणूस आला का मागूनच अशी आमची महाराज या या पुढे या, या पुढे या, या पुढे या, पुढे या, पुढे या, पुढे या, नका माग पाहू. हाय असे रोहिदास महाराज. तसं ते मालोजी राजाच्या तिथं रोज त्याला तुपातली भाजी, तुपातलं. आज आमच्या पंडितांनी आम्हाला भरपूर जीव घातलं बरं का. पंडितच नाही इथले, टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. हा त्यांच्या कुटुंबाने असे फुलके मस्त, त्याच्यावरती असणारं देशी गाईचं असणारं घी. काय काय भाजी खाल्ली रे तुम्ही? काही लोक मुकले ते गजन अन्न प्रसाद घ्यायला. पण काय मोतीचूर लाडू, वरती साय आलेली बर्फी, दया भाऊन आम्ही सगळी जेवायला होतो. आणि काय आग्रह करत होते माहितीये का? घ्या की ओ घ्या घ्या.
घ्या, आम्हाला कपडे दिले, आम्हाला दक्षिणा दिल्या, हा असं घ्या घ्या, अजून घ्या. काही ठिकाणी आम्ही मुंबई पुण्याला असे लांब लांब कीर्तनाला गेलो ना, आणि असा तांब्या जर आपटलेला आवाज आला ना, आपण समजायचं आपल्याला चहा सुद्धा नीट मिळणार. पण जा, अरे दरवाजापासून तर गेट पासून तर घरच्या देवघरापर्यंत त्यांनी फुलांची असणारी साफ सजवलेली होती, लक्षात राहू द्या. बाहेरच्या राज्यांतल्या लोकांना स्वामी देशभर आहे, त्यांची महती पंडितांना सुद्धा कळाली, आपल्याला कळू नये. पण त्या ठिकाणी पोथी सांगायचे, पण त्या ब्रह्मचारी विष्णुबा ब्रह्मचार्यांना अभिमान वाटला. मुंबईवरनं आले होते ना, डोक्यावर अशी पगडी, आणि लोक अशी स्वामींना, आता कशी गर्दी झाली कथेला, सरा तिकडं काय काय लोक, सरा तिकडं, आणि पुढं सरा, जरा थोडं पुढं सरा, गर्दी वाढायला लागली आज, सरा पुढं सरा, स्वामींची आज्ञा आहे, सरा पुढं थोडं, फक्त पुढं नका बसू, तिथं तिथल्या मागच्यांनी सरा पुढं. अरे सरा ना, एक एक माणूस ऍडजस्ट होईल. उद्या तुमच्यासाठी कूलर लावायला सांगतो, हा सरा, स्वामींनो सरा, या 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 सरा, तुम्ही सरा ना माता भगिनी, हा एवढं पुढं नका, तुम्ही तिथंच राहा, मागचे सरा, मागचे सरा ना, सरा ना, ए आई सर ना, चष्म्यावाले, ए आयो सर ना पुढं, सरा ना सरा, पाठीमागचे सरा पुढं. पुरुष मंडळीमध्ये बसलेत ना गॅप देऊन, इकडे सरा. तुम्ही एक लक्षात राहू द्या, मी तुम्हाला आज हात जोडून विनंती, स्वामींची शपथ आहे तुम्हाला, सरा पुढं. त्या खुर्च्यामध्ये घेतल्या ना, तिथं 4-4 माणसं ऍड होतील तिथं. आता खरंच सगळ्यांना बसायला प्रॉब्लेम नाही, बसा मांडी घालून स्वामीच्या दरबारामध्ये, सरा पुढे अजून, सरा सर. त्या मागून आल्या माता माऊली, त्यांना बसायला जागा नाही, द्या ना जागा त्यांना. या भागात या माता माऊली काय, इकडे बसा, इकडे बसा आलेल्यांनी. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराज की जय. आमच्या विष्णुबा ब्रह्मचार्यांना अभिमान झाला ज्ञानाचा. अरे लंगोट गुंडाळणारा तो असणारा, उघड्या अंगाने फिरणारा, त्याच्या अंगावरती कपडे सुद्धा नाही, लोक दर्शनाला रांग करतात. काय विद्वत्ता आहे त्याच्याकडं. आणि अशा मोठ्या महाराजांच्या पाठीमाग असा बॅग धरणारा एक शिपाई असतोच त्यांचा. ते त्याला सांगायचं, तुम्ही स्वामींचे असणारे टर उडवायला जाऊ नका बरं का शास्त्रीजी. लोक वेडे नाहीत, राजे, मोठमोठी लोक, गरीब, सगळे स्वामींना आलेल्या अनुभूती साक्षात्कार असतं. तुम्ही स्वामींच्या नादी लागू नका. अरे हट, काय स्वामी स्वामी लावलं रे. आल्यापासून अक्कलकोटला इथं ग्रंथपूजन करताना, वेदशास्त्र पठण करताना स्वामी स्वामी स्वामी, कोण आहे स्वामी. चल जाऊया त्याच्या भेटीला. आणि स्वामी असे बसलेले, आणि स्वामींच्या जवळ एक कुत्रा असायचं काय. पण आजपासून तुम्हाला लक्षात राहू द्या, सतकोर भाकर का होईना, पहिली एक गायला आणि थोडी कुत्र्याला घालत जावा. माझ्या दत्त भगवंताजवळ 4 कुत्री होती, म्हणजे 4 वेदांचं समन आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष याची गती कळेल तुम्हाला. धर्म करायला शिका. कोणाकोणाच्या घरी गावठी गाय, बोटवर करा बरं. आणि जर्सी गाय कोणाकोणाच्या घरी बोटवर करा.
हाच धर्म कळला पाहिजे आपल्याला. हाच धर्म कळला पाहिजे. हाच. तसं विष्णू ब्रह्मचारी आले स्वामींकडं. ताटातली भाकर कुत्र्याला टाकायचे, एक घास तसंच खायचे. याला काय महाराज म्हणावं? हा कुठं स्वामी असतो का? हा उष्ट वगैरे खातो. माझा देव उष्ट नाही खात. अरे बोला ना, खात नाही का? खातो का नाही? खात नाही. एक उष्ट असणार, शीत भाताचं असणार, भाजीच्या पानाचं देठ मिळलं तर देठाच्या एवढ्यासाठी अख्खी द्रौपदीची लाज राखणारा माझा स्वामी लक्षात राहू दे. अरे याला कोण स्वामी म्हणतं? आणि ते आलं 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 असं तर आलं स्वतः लय म्हणजे पगडी असं अंगापेक्षा बोंगाच मोठा, डालडौलच मोठा, जसं आम्हाला लय कळतं. वा ओ स्वामी, ब्रह्म संबंध म्हणजे काय? योग अवस्था केव्हा प्राप्त होते? आम्ही तुमच्याशी वेदांताच्या गोष्टी करतो. स्वामी नुसतं हसायचं. वेद म्हणजे काय? आमची काय चेष्टा लावली का तुम्ही? स्वामी अशा हसायचे. अरे हा कसला स्वामी? लोकांना म्हणले नादी नका लागू. ते विष्णू व ब्रह्मचारी पुढे आले, म्हणले जा घरी. असा कुठं असतो का उघडा? आणि काही विचारायला गेलं का नुसता हसतो. मी काल सांगितलं, नाही तुम्हाला अनुभूती आली तरी चालेल, पण स्वामींची निंदा करू नका, चेष्टा करू नका. रात्री पुन्हा राजमहालामध्ये आले. अशा महाराजांना गाद्या लागत्यात, तुपातल्या चपात्या लागत्यात, रोज असणारं फळ. आता मी तुम्हाला सांगतो, मी कालला एक तरी काही घेऊन गेलो का मला सांगा? काही बाया म्हणत असतील, बाई कालला परवा दिवशी केळी आणली तर याच्या घरी घेऊन जायचे का काय? याला हे सगळं वाटलं इथं. आणि आज सुद्धा कटोऱ्यातनं तुम्हाला जे काही मिळेल, ज्याच्या प्रारब्धात, तो सगळा प्रसाद इथं वाटणार नाही. लक्षात राहू द्या. महालात आले विष्णुभान, त्याचा तो असणारा बॅग सांभाळणारा होता ना. कशाला लागले हो स्वामीच्या नादी? ते झोपलो होता असं रात्री. स्वतःला विद्वान समजणारा, अभिमान अहंकार मनामध्ये असणारा विष्णुबा ब्रह्मचारी. एकनाथ महाराजांच्या इथं गावबा आहे ना, गावबा पोळ्या वाढायचा, जीव घालायचा. पण शेवटचं असणारं भागवत माझ्या गावबानी पूर्ण केलं. एवढी कृपा नाथ महाराजांची झाली. देऊला प्रवचनाला रामेश्वर भट्ट यायचे, तिथले असणार बैठकीची जागा आमचा कोंडबा असणारा झाडून घ्यायचा. आणि एक दिवस रामेश्वर भट्ट उशिरा आले, म्हणजे भरपूर वेळ लोक येऊन बसले. माझे तुकोबराय म्हटले कोंडबाला, कोंडबा बस प्रवचनाच्या गादीवरती, सांग ज्ञान. तर रामेश्वर भट्ट जेवढे प्रवचन करत नव्हते त्याच्यापेक्षा सुंदर माझ्या कोंडबाने केलं. होता कृपा तरी पशु वेद बोले. गुरुची जर कृपा झाली तर काय नाही, होत्याचं नव्हतं, नव्हत्याचं होतं. लक्षात राहू द्या. तसं ते झोपलं असताना स्वामींना विचारलं होतं, ब्रह्मसंबंध म्हणजे काय? योग म्हणजे काय? तुर्य अवस्था म्हणजे काय? षड विकार म्हणजे काय? 3 गुण, सत्वगुण, रजगुण, तमगुण, याच्या पलीकडे असणार काय? आणि झोपत असताना हजारो विंचू डसलं. आता मला सांगा, जो देहाधीन नाही, जो आत्म्याधीन झाला,
त्याच्या देहाला किती वेदना झाल्या तरी त्या आत्मा सुखात गेलेला देहाच्या अशा असणाऱ्या हजारो इंगळ्या त्याच्या शरीरावरती चढलेल्या असं दचकून उठलं ते झोप, अंग झटकाय लागलं. हजारो विंचाच्या वेदना दंश केलेला असणारा भात झाला. बाजूला जे झोपलं होतं ना, काय झालं महाराज? आला ना आवाज? काय ओमारा घामारा होत्यात बघा रातचं. दिवसभर देवाचं नाव नाही, नुसतं संसार नुसता संसार. मग त्यांच्या काय डोक्यात विठ्ठलाचं भजन येईल. गाई सुटली, काही झोपत बरा त्यात. तसंच सांगू नको कोणाला. असा बसला रात्री सगळं जेव्हा अशी काय बसलं झोपा नाही काही नाही. एकटक बी तिकडे बघणार, वरपांख्या ग बघणार, कपाटा ग बघणार, झोपा नाही काही नाही. तसं या असं उठलं आणि असं या का इकडे पास काही ना 4:30 वाजेपर्यंत झोपा नाही. काही ना रात्रीचा दिवस उगवतो तसं ते उठून बसलं असं, इकडं पाहायचं तिकडं पाहायचं. सांगू नको, सांगू नको कोणाला, सांगू नको. मला विंचू ढसल्याच्या वेदना झाल्या. स्वप्न पडलं, स्वप्नात भात झाला. हे सांगू नको बा. तुम्हाला सांगत होतो ना, स्वामींची चेष्टा करू नका. ते ब्रह्मज्ञानी, सर्वज्ञानी, सर्वज्ञ. तुमची विद्वत्ता काहीच नाही. तुम्ही धुळीतला रचकन सुद्धा नाही स्वामींसमोर. महाराजांबरोबर राहणाऱ्या विष्णुपंत बोवांबरोबर राहणाऱ्याला स्वामीची भक्ती कळली. विष्णुपंतांना काही झुकायलाच तयार नसतात ना. तसे विचार केला, म्हणले उद्या पुन्हा जाऊ. कायचा स्वामी रे तो? कुत्र्याच्या ताटातली भाकरी खाणारा कुठं स्वामी असतो? अरे चराचरामध्ये प्रत्येक जीवामध्ये एक लक्षात राहू द्या, माझे स्वामी बसलेले आहेत. म्हणून इथून पुढे खुराड्यातल्या कोंबड्या कापू नका. नाही आणि मग माळ घ्यायची, कोंबड्या खायच्या. श्री स्वामी समर्थ स्वामी. कसा स्वामी येईल तुमच्या स्वप्नामध्ये? काहींच तर तोंडवडी येते आणि काही अशी माळे जपायची नाटक करतात. मला सांगा, सुरीनी जर बोट कापलं तर 10 वेळा ते रक्त वाया जाईल म्हणून नाहीच थांबलं तर तिथं चुना काय लावसाल, मशेरी काय लावसाल. मला सांगा, जर तुमची अशी मान एखाद्याने धरली आणि अशी वर घसरी द्यात बरं का. कधी खाल्लं? एकादशी. घसर घसर, याला घसर. आजपासून लक्षात राहू द्या, जो स्वामीच्या दरबारात आला इथून पुढे मांसाहार करायचाच नाही. लक्षात राहू द्या. वाईट सोडून द्या. आणि जसं अन्न खासाल ना तसंच तुमची बघा वृत्ती होणार आहे. तो अंतर्यामी आला पुन्हा स्वामींकडे आणि तो विष्णुबुवा ब्रह्मचारी म्हणायला लागला, स्वामी ए स्वामी. सगळे लोक बघाय, अरे हे कसलं स्वामी तुमचं? हे ढोंगे स्वामी तुमचं? काल आम्ही असणारे पारंगत विद्या करणारे, आम्ही विष्णुपंत शास्त्री. असा माळ बिळ असा आहे का बघा. हे असंच होतं, कपडे बिपडे अंगावर असंच. वेदाच्या काही ब्रह्मसंबंध म्हणजे काय? स्वामी म्हटले, चल. रात्री अंगावरती स्वप्न पडलं, झोपत इंगळ्यांनी तुझ्या अंगावरती डसल्या आणि तू ब्रह्मसंबंधाची वार्ता करतो काय रे?
पाखंडी कुठला? 4 पोथी 4 ज्ञान मिळालं म्हणजे तो काय विश्वाचा मालक झाला काय? आपल्याला रात्री स्वप्नात विंचवांनी असणाऱ्या हजारो नांग्यांनी दंश केला हे स्वामींना कळलं कसं? म्हणून ते बाजूच्या सेवेकऱ्याकडे बघायला लागले. नाही हो, मी कशाला सांगन, सकाळपासून सावलीसारखा तुमच्या बरोबरच आहे. आणि मग असणाऱ्या विष्णुबुवा ब्रह्मचार्यांना प्रचिती कळली, स्वामी हे दुसरे तिसरे कोणी नसून ब्रह्मांडाचे मालक श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी समर्थ महाराज की जय. याच्या टाळ्या ना टाळ्या अशी चुन झाली पाहिजे बोटा. वाजवा बर. कसं वाटतंय बघा ना. बरं वाटतंय ना? नाही, विष्णुबुवांनी सांगितलं मिळालेलं आतापर्यंत पुस्तकी ज्ञान पोथीचं ज्ञान वाचलं, पण स्वामी मी आता तुमचं चरण सोडणार नाही. आजपासून मला खरा जन्माला आलेलं कळलं. सर्वस्वाचा त्याग केला आणि स्वामी चरणाशी विष्णुबुवा ब्रह्मचारी लीन झाले. पुढे हैदराबादच्या निजामाच्या असणाऱ्या पदरी एक असणारे रायबहादूर शंकरराव होते. पण दिवसेंदिवस अन्न गोड लागाना, पाणी गोड लागाना, काहींना सगळं असून खावत नाही. आता मला बसलेल्यांपैकी सांगा बरं, तुम्हाला सुख पाहिजे, समाधान पाहिजे का आनंद? सुख वेगळंय. तुम्हाला काय पाहिजे? आनंद. सुख नको? सुख पाहिजे, आनंद, समाधान, सगळं पाहिजे. ना काही लोक म्हणतात रे सगळं खायलाय पण त्याला अन्न अंगाला लागानी. नाही म्हणत. हॉस्पिटलला भेटायला गेल्यावर तर लय भारी भारी बोलताय. गडबड नका करू, गडबड करू नका, बसू द्या त्यांना, नका गडबड करू. ते आता स्वामींच्या रूपामध्ये खेळायला लागलेले. ते बघा स्वामी कसे खेळतात इकडे. एक स्वामी तर झाडाखाली लोळतात. त्यांचे घ्या शूटिंग घ्या. स्वामींनीच आज्ञा दिली त्यांना लोळा. स्वामी असेच असायचे. आणि मग मजल दर मजल करत शरीरामध्ये पाणी नाही, असं जसं झाड सुकून जावं तशी शरीराची त्वचा सुकायला लागली. घरचे सुद्धा वैतागले. घरच्या आजारात असताना ना आपल्याला नवीन 8-10 दिवस अशी म्हणतात, लवकर बरं व्हावं, लवकर बरं व्हा, लवकर बरं व्हा, पाणी देऊ का? पण ते 5-6 महिने जर घरात आजारी असेल ना, खरं पाणी देता का?
आणि शेवटच्या क्षणाला आहे ना तिथं पटका घेतात आणि मग मड्याच्या तोंडात पाणी होती देतात. जेव्हा मागायचे तेव्हा द्यायला सुरुवात करा रे बाबांना, द्यायला सुरुवात. कालला कोणी कोणी सासू सासऱ्यांचे पाय दाबले? बोटवर करा बरं. उभे राहा, उभे नक्की दाबले ना? उभे राहा बरं. ज्यांनी दाबले त्यांनी उभे राहा. किती बघताय? 5. हा, तुम्ही या सासू सासऱ्यांचे पाय दाबले? खरं आहे बरं का, मी भोग त्या उभ्या राहिल्या म्हणून आहे. वाजवा टाळ्या यांच्यासाठी. 1 2 3 4 5 6 7 8 9. बघा स्वामींची कृपा 9 जणांवरती झाली. बरोबर आहे का नाही? बाकीची म्हणले असते काय ऐकता त्या जोगड्याचं. बसा. असे म्हणायचे ना स्वामीला सुद्धा त्या काळात. आम्हाला म्हणल्याने काय फरक पडतो. मग गाणगापूरला आले आणि गाणगापूरला माझे असणारे दत्तात्रयाचं ठाण. एका एका पायरीवर क्रूज झाले आणि म्हणायला लागले धाव घे आई आणि माझ्यावरती कृपा कर. अंतकरणातून आरोळी द्यायला लागले. खुश शरीर झालेलं आहे असं. स्वामी हे माझ्या आई कुठे आहे? गाणगापूरला काही दिवस वास्तव्य केलं आणि गाणगापुरी असणारे अवधूत चिंतन दिगंबर दत्तात्रय भगवान की जय रोज असणारी प्रार्थना करायची. आणि जीवनामध्ये काय हात जोडायचे. तुझा ना भरोसा न माझा भरोसा जग हे कुणाचे. तुझा ना भरोसा न माझा भरोसा. तुझा ना भरोसा न माझा भरोसा. जग हे कुणाचे सांग भल्या माणसा. कधी लागेल कधी लागेल कधी लागेल रे वेळा तुला गोडी स्वामीची. कधी लागेल रे वेळा तुला गोडी स्वामी.
माझ्या भक्तांना. बघून घे सावळी मूर्ती माझ्या श्रीरंगाची. मनोभावे भजन तू कर प्रभूच्या लागे चरणाला. स्वामीच्या लागे चरणाला. करून घे शुद्धी तुझ्या त्या आता रे अंतरंगाची. कधी लागे रे वेड्या तुला गोडी स्वामींची. तुला रे गोडी स्वामी. तुला रे गोडी स्वामी. गाणगापूरला साक्षात्कार झाला शंकरावांना नरसिंह सरस्वतींचा. दत्त महाराज स्वामी रूपाने अक्कलकोटला आहे. जा तिथं. अक्कलकोटला शंकरराव आलेले आहेत. अक्कलकोटला एवढी गर्दी पाहिली, माझं कधी दर्शन होणार आहे. सुंदराबाई होत्याच. काय रे बाबा, असा कसा झाला? वाळला सोकला तू? काय खातो पितो का नाही? सुंदराबाईचं जीवन वर जाग्यासारखं चांगलं चाललं होतं. गुंडाळत चालली होती सुंदराबाई. स्वामीचं दर्शन घ्यावं म्हणतं. काय काय आणलं आमच्यासाठी? काय काय लोक VIP दर्शनाला गेलं का असं देतात. तुझी प्रेमदाता स्वामी कृपनाथा. ओम स्वामीनाथा. ओम स्वामीनाथा. ओम स्वामीनाथा. ओम स्वामीनाथा. सुद्धा तुमच्या तोंडातून येईना.
4 दिवस अन्न प्रसाद खाताय स्वामीचा तुम्ही. कसा तुम्हाला कळत नाही. कळू द्या हो, कळू द्या. उद्या नाही सांगणार तुम्हाला. उद्या परवा दिवशी काल्याचं कीर्तन झाले आम्ही जाणार. आम्हाला काय 20 गाव 30 गाव, महाराजांना 40 गाव. आमचा मुक्काम हलणार रांजणगावात. अरे द्वारपालो गुरु माऊली से कह दो दर पे तुम्हारे गरीब आ गए हैं. तुम्ही आम्ही स्वामींपेक्षा मोठे आहे का? श्रीमंत आहे स्वामींपेक्षा? मग तिथं काय घेऊन जायचं? काय काय सोनं घेऊन या. मी त्या दिवशीच सांगितलं, काम आएगी तेरी दौलत, काम आएगी तेरी ताकत, मौत जब तुझको आवाज देगी निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. ज्या दिवशी तुम्ही अभिमान रहित स्वामींचं दर्शन घेताल त्या दिवशी तुम्हाला स्वामींकडे यायची गरज नाही, स्वामीच तुमच्याकडे येईल. काय काय लोक आम्हाला घरी बोलवलं ना, जसं मालोजी राजांनी बोलवलं स्वामींना, त्यांनी त्याग केला राजवाड्याचा, तसं काय काय लोक आम्हाला घरी नेलं ना का त्यांची घरं दाखवी सुटतात. आता 5 मिनिटाचंच काम आहे, चहा घ्यायचं आणि कीर्तनाला उभं राहायचं. मला सांगा, आता त्या घरी आम्ही गेलो, त्याचं किचन बघण्याचा काय अधिकार आहे आम्हाला? हे आमचं किचन. मग दे परात, मळीतो पीठ, थापितो भाकरी तुझ्यासाठी. काय घेऊन देणे आपल्याला त्याच्या किचनचं? या ना इकडे, या या. आणि रोहिदास महाराज मग अजून काय म्हणतात माहिती? हे आमचं असणार स्नानगृह. एवढी फजिती झाली त्या स्नानगृहामध्ये माझी. पाय धुवा ना, ते असे दाखवायला नाही येत. पाय धुवा ना. अरे मी धुवून आलोय, माझ्या पायाला धुळे नाही, मी मौजे घातलेत बाबा, नको तुझं घर दाखवू. नाही नाही, असं कसं, असं कसं? या ना या. हे बघा इथून बांधापासून तर त्या बाबळीच्या झाडापर्यंत सगळा ऊस आपलाच आहे, आपला आहे आपला. 4 पोती साखर येते, परागची 2 पोती, भीमाशंकरची 2 पोती. त्यातली तू किती खातो? 1 चमचा नाही, डायबिटीज आहे, मराया ऊस पिकावू नका.
असं आहे तुमचं आमचं. निघावं लागणार आहे रे, मुक्काम संपत चालला आपला. वस्ती कर वस्ती आला, प्रातकाली उठून गेला, तसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. तुमच्या असणाऱ्या घराची चावी, देहरूपी चावी, जोपर्यंत त्याची असणारा स्टार्टर लागत नाही तोपर्यंत ही गाडी चालतच नाही. माझी भाषा कळते ना तुम्हाला. आज घरी गेल्यानंतर आहे ना, भीती का पाहायचं, ए भीत्यांनो वर पंखा असेल, ये पंख्या क्या भरोसा है जिंदगी का. तू राहणार, मी जाणार. गादी असणार, गादी मऊ मऊ, असा तक्क्या असणार तुमच्याकडे. ए तक्क्या, तक्क्या तू राहणार, मी. बोला ना पुढं, म्हणजे मी म्हटल्यावर जाणार ना, जाणार ना. कधी कधी गादी का बघायचं, ए गादे गादे तू राहणार, मी जाणार. का दुःख असणार? अरे जायचं दुःख त्याला नसतं ज्यांनी स्वामींचं भक्त व्हायचं असतं. तुला हिफाजत कर ले, तुला करे रखवाले, उड़ जाएगा कुटुंबाची अंतकरणातून सेवा म्हणून एवढं वैभव उभं केलं समाजासाठी. लक्षात राहू, त्यांचा मोठेपणा नाही मी सांगत, पण ही कीर्ती तुमच्या रांजणगावला ख्याती देणारे, एका बाजूला बुद्धीची देवता असणारी गणपती आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला जीवन चालवा शिकणारे समर्थ असणारे स्वामी. लक्षात राहू. आणि मध्यभागी तुम्ही, एक कड माझ्या स्वामींची आहे, एक तीर माझ्या स्वामींचा आहे आणि एक तीर माझ्या असणाऱ्या गणपती बाप्पाचा आहे. आणि त्याच्यातून तुमची जर नाव मनोभावे चालली तर ती कधीही बुडणार नाही, ती भवसिंधू तरुण जा. म्हणते बाळप्पा मुरगोड गावी पडदा वडून घ्या, इथपर्यंत यायचा. चला मधल्याने रस्ता मोकळा करून द्या. रस्ता किंवा मोकळा करा कि हो. कशाला बसता तुम्ही इकडे? जागा असताना सुद्धा तुम्ही ऐकत नसतं हो. तसं सरकतं बघा, पण बाजूला नाही होत हो. एक आई मध्येच बसली का हो?
चष्म्यावाली आई आज सरा की हो थोडं. माझ्या भक्तांना काह्याला त्रास देता. सरा 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 आई सरा. हा सरा 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 इकडं काही